कूलरमध्ये तुम्ही कधी बर्फ टाकला आहे का? नसेल टाकला तर आजपासून तुम्ही नक्की टाकणार आहात. अरे बाप रे, उन्हाळा सुरू झालाय, प्रचंड ऊन तापलंय नाही का? तुमच्याकडे काय टेम्परेचर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. दारं खिडक्या बंद करताय का की प्रचंड तापतंय तुमचं घर? अहो, तुमचं घरही तापत आहे आणि तुमच्याकडे शिवाय कूलर नाही आहे, ए सी नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही तुमचं घर कसं बरं जे आहे थंड ठेवणार आहात? चला मी सांगते. चला. कसं आहे ना, आम्ही जेव्हा हॉस्टेलला होतो तिकडे ए सी कूलर या गोष्टी नव्हत्याच. तेव्हा आम्ही ही ट्रिक फॉलो करायचो आणि ज्यांच्याकडे ए सी कूलर नाही आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक अगदी कारगर ठरणार आहे. कसं करायचं? लेट्स गो. तुम्हाला घ्यायचं आहे एक स्कार्फ. आपल्याकडे स्कार्फ असतोच नाही का, आणि मेन म्हणजे कॉटनचा असला अतिउत्तम. आता पुढे काय प्रोसेस करायची ती बघूया. तुम्हाला हा स्कार्फ थंड पाण्याने ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे इतपत ओला करायचा आहे की ते पूर्ण ओला झाला पाहिजे आणि त्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, दुपारच्या टाईमला तुम्हाला झोपायचं असेल तर ही ट्रिक फॉलो करायची आणि रात्रीसुद्धा ही ट्रिक फॉलो करायची. पूर्ण ओला करून पिळून घ्यायचा एक्स्ट्रा पाणी. आणि हा आता पूर्ण ओला आहे. थंड पाण्यात टाकला ना तर अगदी अति थंड होईल. आणि त्यानंतर तुम्हाला हा पूर्ण तुमच्या अंगावरती घ्यायचा आहे. ओलं होणार नाही. ही ट्रिक फॉलो करा. आम्ही हॉस्टेलला खूप फॉलो करायचो आणि तुम्हाला अगदी कूलर ए सीचीही गरज नाही. अगदी थंड वाटेल. अगदी अर्ध्या तासात ते 1 तासात हे कोरडं होऊन जातं. पुन्हा सेम करू शकता. नक्की फॉलो करा. यानंतरची ट्रिक आहे बघा, बऱ्याचदा आपल्याला उन्हाळा जो आहे तो जास्त दुपारच्या टायमाला जाणवतो. मग अशा वेळेस काय करायचं की सकाळून जर तुम्ही घराला पूर्ण झाडू मारला असेल तर मग तेव्हा तुम्ही झाडू मारल्यानंतर जर फरशी पुसत असाल तर तेव्हा फरशी न पुसता तुम्ही जर 3 ते 4 या टायमाला मध्ये जे आहे फरशी पुसली किंवा मग घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडून जर ते पाणी पुसून घेतलं तर घरामध्ये थंडावा टिकून राहतो. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा. आता आपण एवढं घर पुसूनच घेतलं आहे आणि उन्हाळा म्हटलं तर घरामध्ये प्रचंड धूळ होते. मग अशा वेळेस जो काही मॉब असतो तो सुद्धा खूप काळपट असा व्हायला लागतो. जसा की तो पांढरा असतो, त्याचे धागे पूर्ण पांढरे असतात, तर ते पूर्ण असं काळपट व्हायला लागतं. जसं की तुम्ही बघू शकता, कारण धूळच घरामध्ये एवढी येत असते. आपण रोज जरी पुसत असलो तरी पण प्रचंड असं जे काही आपण पाणी घेतो पुसण्यासाठी ते पाणी अगदी काळपट होऊन जातं. मग अशा वेळेस तुम्ही तुमचा जो काही मॉब आहे तो हप्त्यामधनं अशा पद्धतीने क्लीन करू शकता. रोज तर तुम्हाला धुवायचाच आहे, पण हप्त्यामधनं एकदा असा क्लीन करायचा आहे. तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला वॉशिंग पावडर घालायचं आहे, रिन आला घालायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा. बाकी यामध्ये तुम्हाला काहीच घालायचं नाही आणि फक्त हा जो काही मॉब आहे तो तुम्हाला 10 मिनटं यामध्ये बुडवून ठेवायचा आहे, म्हणजे भिजत घालायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला गरमच पाणी वापरायचं आहे. आणि रोज जेव्हा तुम्ही फरशी पुसत आहात तर फरशी पुसल्यानंतर तुमचा मॉब तुम्हाला नेहमी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने जे आहे तो धुवून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो मॉब जो आहे तो लवकर असा काळपट होत नाही. आता तुम्ही बघू शकता, आपण फक्त यामध्ये डीप केले, लगेच रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे. जो काही एक्स्ट्राचा काळवटपणा झालेला आहे मॉबवरती तो पूर्ण निघण्यास मदत होते आणि ह्या मॉब जो आहे तो व्यवस्थितरित्या क्लीन होतो. आता 10 मिनटं बघा इकडे झालेले आहेत आणि तुम्ही पाण्याचा कलरसुद्धा बघू शकता. आता आपल्याला हा व्यवस्थितरित्या एकदा धुवून घ्यायचा. तुम्ही ब्रश मारू शकता, खरं तर याला काही गरज नाही आहे, पण मग एकदा आपण एवढंच डीप क्लीन करतो आहोत तर मग पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि मग नंतर उन्हात वाळून घ्यायचा. तुम्ही बघणार जो काही काळवटपणा झालेला होता मॉबवरती तो पूर्ण निघून जातो आणि अशा पद्धतीने तुमचे जे काही एफर्ट्स आहेत जे खूप घासावं लागतं ते घासण्याचीही गरज पडत नाही. तर बघू शकता मी इकडे पाण्याने धुवून घेतलं. आता आपण हा वाळवण्यासाठी ठेवूयात आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कराल वाळल्यानंतर तुम्ही बघणार की हा किती व्यवस्थितरित्या पांढरा शुभ्र असा निघालेला आहे. तुम्ही आफ्टर कंडिशन याची बघू शकता. हा किती व्यवस्थित, हा तर अजून ओलाच आहे. सो आता हा मी वाळवत घालते आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा साफ करा. आता बघा ना, उन्हाळा म्हटलं की कर्टन्स चेंज करायचे, म्हणजे डार्क कलरचे कर्टन्स उन्हाळ्यामध्ये लावायचे. याने काय होईल, जो काही प्रकाश आहे, अगदी दुपारची जी काही गरम हवा आहे आणि जर ऊन येत असेल तर ते याच्यामधून आतमध्ये घरामध्ये येणार नाही.
खूप भारी ट्रिक आहे, नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता इकडे माझे कर्टन्स हे अगदी डार्क रंगाचे आहेत आणि डार्क रंगाचे असल्या कारणाने जो काही प्रकाश आहे तो आतमध्ये येत नाही। 3 ते 4 वाजल्यानंतर ऊन हे घरामध्ये येतं आणि अशा वेळेस हे कर्टन्स लावल्यानंतर व्यवस्थितरित्या घर जे आहे ते थंड राहतं आणि घर हे जास्त गरम होत नाही। त्याचबरोबर घर थंड राहण्यासाठी तुम्हाला कर्टन्स अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। खूप सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही ट्रिक तुम्हाला दुपारच्या टाईमला करायची आहे। आता तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये किंवा कोणतीही बॉटल प्लास्टिकची घ्यायची, त्याला होल पाडायचे आणि तुम्हाला अशा पद्धतीने त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। व्हेरी सिंपल मेथड। सिंपल पाणी घेतलं आहे, असं नाही आहे की थंड पाणी घेतलं आहे, नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे। चला आता कसं करायचं ते बघूया। सो तुम्हाला पूर्ण कर्टन जे आहे ह्या पाण्याने ओले करून घ्यायचे आहेत। त्याकडे एसी नसेल, कूलर नसेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त फॅनमध्ये तुम्ही घर थंड करून घेऊ शकता आणि फॅन सुरू करायचा। कशी वाटली ट्रिक कमेंट करून नक्की कळवा। पण हां, ही ट्रिक करत असताना एक गोष्ट लक्ष घ्यायची आहे। तुमची जी काही जाळी असेल, फॉर एक्झाम्पल ही जी जाळी असते ती तुम्हाला ऑन करायची आहे, जेणेकरून दमटपणा तुम्हाला जाणवणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घर थंड ठेवू शकता। चला मंडळी, सगळ्यात शेवटची ट्रिक बघूयात आणि ही ट्रिक उन्हाळ्यासाठी अगदी उपयुक्त आणि यूजफुल अशी आहे। तुम्हाला काय करायचं आहे, कूलरमध्ये ना आईस क्यूब्स घ्यायचे आहेत आणि आईस क्यूब टाकायचे आहेत। आता आजकाल जे कूलर निघले आहेत त्याच्यासाठी वेगळं असं आईस चेंबर निघालेलं आहे, तर त्या चेंबरमध्ये तुम्ही टाकू शकता। सेम पद्धतीने मी जे हे कूलर घेतलं यामध्ये वेगळं असं आईस चेंबर आहे। पण इन केस तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं आईस चेंबर नसेल, जर तुमचं जुनं कूलर असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही कुठे टाकू शकता तेही सांगते। आईस चेंबरमध्ये जेव्हा तुम्ही आईस क्यूब टाकणार आहात तर जे काही कूलर बाहेर हवा फेकतं, एकदम थंडी अशी हवा येते आणि स्पेशली खूप उन्हाळा एप्रिल मे दरम्यान आपल्याला जाणवतो, तेव्हा ही ट्रिक खूप फॉलो करा आणि या बर्फाचं पाणी होऊन त्या होलमधून ते खाली जातं आणि अशा रीतीने कूलरमधून जे आहे ते अगदी थंडी अशी हवा येते। हेच आईस क्यूब तुमच्याकडे आईस चेंबर नसेल तर जिथून तुम्ही पाणी टाकता तिथून तुम्हाला हे आतमध्ये टाकायचं आहे। काहीच यामध्ये वेगळं असं होत नाही, याचं पाणीच होतं आणि थंडगार असं पाणी जे आहे ते तयार होतं आतमध्ये बर्फ टाकल्यामुळे आणि जी काही हवा असते ती सुद्धा फार थंडी जे आहे ती येते। नंतर बटन चालू करून तुम्ही मस्त या उन्हाळ्यात जे आहे कूलरची हवा जी आहे ती एन्जॉय करू शकता। सो थंडीगार हवा नक्की यामधून येते, एसीची सुद्धा गरज नाही। किंवा तुमच्याकडे एसी कूलर नसेल तर कसं थंड ठेवायचं घर याची ही टिप मी तुम्हाला सांगितली आहे। या सर्व टिपमधली तुमची कोणती फेवरेट आहे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी। अशाच ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुमचा उन्हाळा मलाही जो आहे तो असा सोयीस्कररित्या घालवायचा आहे, म्हणजेच तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। खूप यूजफुल टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।